सेटिंग होत नाही, कळीगळ होतीये. तर हे न होण्यासाठी पहिले मित्रांनो, आज आपण पांढरी मुळी बागेत चेक कशी करायची आणि त्याचा आपल्या सेटिंगवर किती परिणाम होतो आणि ती मुळी कसं कार्य करते आणि कोणते कोणते अन्नद्रव्य झाडाला ज्यावेळेस गरज राहते सेटिंग, फ्लावरिंग आणि एकदा सेटिंग झाली का फळ फुगण्यासाठी त्या मुळीची आपल्याला किती आवश्यकता आहे हे आपण या व्हिडिओमध्ये आज बघू. असं खणून घ्यायचं. त्या प्लॉटला परवा पाणी दिलेलं आहे, जवळजवळ 6-7 तास पाणी दिलेलं आहे प्लॉटला. मोठी मुळी आहे बघा, इथून पांढरी मुळी दिसायला सुरुवात झाली. अशी ही पांढरी मुळी दिसायला सुरुवात झाली. ऑफचा कंडिशन फार महत्वाची. मला जर पांढरी मुळी पाहिजे असं ना भरपूर, त्याला भरपूर पांढरी मुळी निघाली. हे बघा, या काळातच झाडाला खरी अन्नद्रव्य जे लोकांचे समस्या येत आहे ना, ही पांढरी मुळी अशी, ही जी पांढरी मुळी आहे ना, ही ह्या काळात सगळ्यात महत्वाची. तुमची जी कळीगळ होतीये तर पहिले खाली वापसा चेक करा, मुळी चेक करा, तुमची मुळी कशी चालू आहे त्याच्यावर सगळं नियोजन ठरतं. म्हणजे तुम्ही अन्नद्रव्य देताय का न देताय, ते झाड घेतं किती ते सुद्धा पाहणं आपल्याला गरजेचं आहे. तर पांढरी मुळी जेव्हा चालू होती तेव्हा सगळ्यात पहिल्यांदा ती फॉस्फेट म्हणजे स्फुरद आणि मॅग्नेशियम हे मुळीच्या टोकाकडून घेतलं जातं. आणि ह्या काळात तुमची ही बारीक कळी सेट होण्यासाठी ना, ही तुम्हाला सेट होण्यासाठी फॉस्फेट, मॅग्नेशियम, बाकीचे मायक्रोन्यूट्रनची सुद्धा खूप गरज राहते. आणि ते घेण्यासाठी तुमच्या बागेत पुरेसा ओलावा आणि वापसा कंडिशन आणि पांढरी मुळी तुमची चालू असणं फार गरजेचं आहे मित्रांनो. तर ह्या छोट्या छोट्या गोष्टी सुद्धा आपण समजून घेतल्या पाहिजे. बऱ्याचशा लोकांचे फोन येत आहे की आमचं सेटिंग होत नाही, कळीगळ होतीये. तर हे न होण्यासाठी पहिले बागेला पाणी वापसा कंडिशन आहे का नाही ते चेक करा. वरती तुम्ही किती झाड चांगलं दिसत असलं पण तुमची पांढरी मुळी खाली चालू नसेल ना, तर त्याचा काहीही फायदा नाही. तुम्ही खतं द्या, काही द्या, झाड ते घेणार नाही. मग फक्त पाण्यावरच चालल. मग दुसरं, तुमच्या बागेचं झाडाची कंडिशन कशी आहे, म्हणजे तुमच्या झाडाची हेल्थ कशी आहे हे तुमच्या मुळावरच ठरतं. मुळं कसे, झाडाचा 70% अन्नसाठा हा मुळामध्ये राहतो, राहिलेला 30% तुमचा खोडामध्ये, पानामध्ये, फळामध्ये विभागला जातो. म्हणजे 100% खाली मुळाकडे जेवढं लक्ष द्याल ना तुम्ही, तेवढं जास्त त्या तुम्हाला फायदा होईल. म्हणजे या कळ्या ज्या लटकल्या ना आता जास्त, तर या बागेची आता कंडिशन बघितली तर खाली 2-4 ठिकाणी उकरून बघितलं, खाली आपण पांढरी मुळी चांगली चालू आहे, म्हणजे झाड हेल्दी आहे आणि सगळ्या गोष्टी घेत आहे. धन्यवाद मित्रांनो. परत आपण पुढचे पण असे चांगले चांगले व्हिडिओ बनवू, लोकांपर्यंत पोचवा आणि लोकांना पण ही फुकटातली माहिती, चांगली माहिती लोकांना द्या. फॉलो करा, शेअर करा. धन्यवाद.